तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी वाफा तू भरल्या ढग नजरेचा फवारा हा तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी। आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालला आहे। त्याच्यावरती जे आपण टोटल आहे ते आणलेलं आहे कॅपकट मधून हा जो व्हिडिओ आहे तो आपण क्रिएट केलेला आहे लिरिक्स मध्ये। आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आपण 100K च्या खूपच जवळ आहोत, तर जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केलेले मटेरियल आहे ऑल मटेरियल ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो, तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट येथे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा आहे। फोटो इथून ॲड केल्यानंतर रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून इथून 2 बटन हा जो फोटो आहे इथून परफेक्ट सेट करायचा आहे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथे आपल्या पहिल्या व्हिडिओचे ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो आपण जो बीट व्हिडिओ दिला मटेरियलमध्ये तो इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। इथून हा बीट व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचे। थोडे इथे स्क्रोल करू इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। जेवढ्या ह्या सॉंगची लेंथ आहे तेवढ्या ह्या ज्या फोटोची लेंथ आहे त्याशिवाय न्यायची। नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि जेथून आपल्या बीट मार्क इथून चेंज होते त्या बीट व्हिडिओमधल्या तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे। येथे तुम्ही बघू शकाल इथून आपली बीट चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करायचे। इथून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं। ह्याच्यानंतर पुन्हा आपल्या ह्याचे पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे। इथे आपली बीट चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू ते पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट बघायची आपल्या कुठे चेंज होते। इथे आपली बीट चेंज होते तर सिम्पली इथून स्प्लिट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मापर्यंत इथून कट करत नाही। कट केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं। थोडे इथे स्क्रोल करू इथे रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून मी तुम्हाला जो म्हणजे ब्लॅक एक PNG दिल अशा प्रकारे असेल, ब्लॅक इमेज असेल PNG नसेल त्यामध्ये इमोजी सुद्धा असतील वरती जे आहे ते सिम्पली इथून ॲड करायचे। त्याच्यानंतर सिम्पली इथे पहिल्या जे थांबायचे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि पहिलं जे हे इमोजी PNG दिले तर तुम्हाला इथे ॲड करायचं आहे। हे इमोजी PNG असेल अशा प्रकारे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा पहिला फोटो तेवढी ठेवायची। पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड करायचं म्हणजे इथून स्क्रीन बरोबर परफेक्ट बसून जाईल। त्याच्यानंतर इथे आपल्याला आहे ना ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला आहे ना रिपल एक इफेक्ट मिळून जाईल। सिम्पली इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल। सिम्पली इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच PNGवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचे। जेवढा आपला हा दुसरा फोटो तेवढीच्या ज्या PNGची लेंथ असेल ठेवायची। त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर हेच PNG पुन्हा डुप्लिकेट करायचे। आता हा जो आपला तिसरा फोटो आहे तेवढी ठेवायची ह्याची जी लेंथ आहे ती। त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे। अशा प्रकारे इथून PNG आहे ते तुम्हाला पुढचे ॲड करत न्यायचे शेवटच्या फोटोपर्यंत। प्रत्येक फोटोला एक PNG बसून जाईल आणि 2 PNG आहेत ते तुम्हाला शेवटून डबल ॲड करायचे। ते मी तुम्हाला म्हणजे सॉन्ग ऐकल्यानंतर तुम्हाला समजून जाईल। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे तो आपला ब्लॅक अँड व्हाईट कसा करायचा आहे तुम्हाला एकदा सांगतो। तर हा जो पहिला फोटो आहे तो सोडल्यानंतर दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। थोडं इथे स्क्रोल करायचं इथे ॲडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं, संपूर्ण सॅच्युरेशन मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हीच प्रोसेस आपल्या त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला करायचं आहे, त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला करत अशा वेळेस शेवटपर्यंत हा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे। मी काय करतो इथून PNG सुद्धा इथून ॲड करून घेतो आणि त्याच्यानंतर इथून फोटो आहेत ते सुद्धा इथून ॲड करून घेतो। येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत इथून ॲड करून घेतलेल्या, PNG सुद्धा इथून ॲड करून घेतले। त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लाईट इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यामध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला ब्लान्स नावाचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण मायनस करायची। त्याच्यानंतर इथे अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे कंपोज ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला 3D कार्ड 6चा जो इफेक्ट आहे इथून पहिल्या फोटोला इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटो बशी यायचं आहे।
या फोटोला आपल्या रोल इन अँड आउट 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला रोल इन अँड आउट 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं त्या फोटोला आपल्या झूम 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं त्या फोटोला आपल्या झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे आल्यानंतर या फोटोला आपल्या स्मार्टफोन 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे आल्यानंतर या फोटोला आपल्या स्मार्टफोन 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या इथे पहिले यायचं आहे. आल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला आहे ना लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना EDG ग्लो हा जो इफेक्ट आहे तुम्ही सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून वॉल व्हिडिओचा ऑप्शन आहे तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून ग्लो आहे तो आपल्या 30 ठेवायचा आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला इथे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो हा व्हिडिओ आहे इथे क्रिएट होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.